तर मित्रांनो, इंग्रजी वाचन करत असताना जर समजा शब्दात डब्ल्यू आणि एक्स हे लेटर्स आले असतील तर त्याचा उच्चार कसा होत असतो ते समजून घेण्यासाठी आपल्याला ब्लेंड्स माहिती. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की ब्लेंड्स किती महत्वाचे आहे. जर प्रोनाउन्सिएशन चुकला तर शब्दाचा अर्थ चुकीचा जात असतो किंवा चुकीचा प्रोनाउन्सिएशन आपण करत असतो, त्या स्पेलिंगचा अर्थ चुकीचा होऊ शकतो आणि म्हणून आपल्याला ब्लेंड्स माहिती असणं अपेक्षित आहे. मग ए टू झेड जे काही अल्फाबेट्स आहेत त्या प्रत्येक अल्फाबेट्सला जर समजा एखादा वेगळा लेटर्स अटॅच झाला असेल तर तो ब्लेंड्स तयार होतो की डायग्राफ्स तयार होतो हे माहिती असणं अपेक्षित आहे. ब्लेंड्स असो किंवा डायग्राफ्स असो, डायग्राफ्स हेही आपण समजून घेतलेलं आहे. ब्लेंड्स हे आपण समजून घेत आहोत आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण पार्ट तयार केलेले आहेत, म्हणजे प्रत्येक भागाच्या माध्यमातून काही ब्लेंड्स आपण समजून घेत आहोत. आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण डब्ल्यू आणि एक्स याच्यावर आधारित जे काही ब्लेंड्स आहेत ते ब्लेंड्स आपण समजून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे डब्ल्यू अँड एक्स ब्लेंडिंग वर्ड्स. डब्ल्यू आणि एक्स हे जे काही ब्लेंड्स आहेत त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत, तेही वेगवेगळ्या एक्झाम्पल सह. ओके, पहा या ठिकाणी पहिला आपण समजून घेतोय डब्ल्यू. काय म्हटलेलं आहे? डब्ल्यू ब्लेंडिंग वर्ड्स. डब्ल्यू चे ब्लेंड्स म्हणजे डब्ल्यू या अक्षराचे ब्लेंड्स कसे तयार होत असतात तर पहा, डब्ल्यू हे अक्षर इतर व्यंजनासोबत ब्लेंड्स कसे तयार होतात तर एका अधिक व्यंजन जर एकत्र आली असतील तर त्याच्यापासून ब्लेंड तयार होत असतो. ओके, डब्ल्यू हे अक्षर इतर व्यंजनासोबत जोडून अनेक ब्लेंड्स तयार करत. याचे प्रामुख्याने WH, SW आणि TW अशी महत्वाचे ब्लेंड्स तयार होत असतात. पहा, WH, SW आणि TW हे तीन महत्वाचे ब्लेंड्स डब्ल्यू तयार करत असतो. सुरुवातीला डब्ल्यू ला अटॅच एच आहे, नंतर SW आहे आणि नंतर TW आहे. हे महत्वाचे ब्लेंड्स डब्ल्यू क्रिएट करत असतो, तयार करत असतो. पहा, SW असणारे ब्लेंड्स, एस या अक्षराला जर डब्ल्यू अटॅच झाला असेल तर त्याचे ब्लेंड्स कसे तयार होत असतात. पहा, एस या अक्षराचा फोनिक स प्लस डब्ल्यू या अक्षराचा फोनिक व, त्याच्यापासून ब्लेंड्स तयार होत असतो स्व. काय तयार होत असतो? स्व तयार होत असतो. म्हणजेच हा ब्लेंड तयार झाला. काय तयार झाला? ब्लेंड तयार झाला. मग जर समजा SW ब्लेंड तयार झाला असेल, त्याचा फोनिक किंवा त्याचा उच्चार स्व होत असेल तर त्याचे एक्झाम्पल कोणते? पहा या ठिकाणी SW फोनिक काय आहे? स्व. आय आलेला आहे, फोनिक नुसार आपण उच्चार केला तर वेलांटी, ह्रस्व. ओके, म्हणजे स्वी. आणि एम चा फोनिक म, म्हणजेच काय झाला? स्वीम. ओके, स्व, डबल ई, स्वीट. आणि टीचा ट, स्वीट, स्वान, स्विंग, स्वीट. आणि फोनिकचा विचार केला तर फोनिक नुसार आपण जो काही प्रोनाउन्सिएशन आहे तो व्यवस्थित क्रिएट करत असतो. अशा पद्धतीने SW या अक्षरापासून हे जे काही ब्लेंडिंग वर्ड्स आहेत ते ब्लेंडिंग वर्ड्स तयार होत असतात. खूप महत्व. आपल्याला इंग्रजी परफेक्ट रीड करायचं असेल किंवा त्यातील ज्या काही प्रॉब्लेम्स असतात, ज्या अडचणी येत असतात, त्या अडचणी आपल्याला दूर करायच्या असतील किंवा कमी करायच्या असतील तर ब्लेंड्स असतील, डायग्राफ्स असतील, फोनिक साऊंड असेल, प्रोनाउन्सिएशन असेल, ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ते आपल्याला यायलाच हव्यात, अन्यथा आपल्या अनेक मिस्टेक्स होऊ शकतात. ठीक आहे. सेकंड पहा, TW ब्लेंड्स. टीचा उच्चार ट, डब्ल्यू व, त्याचा फोनिक तयार झाला ट्व. काय तयार होत असतो? ट्व तयार होत असतो. पहा एक्झाम्पल, TW, टीचा ट, डब्ल्यू व एकत्रित ब्लेंड्स तयार झाल्यानंतर ट्व हा त्याचा फोनिक किंवा उच्चार तयार होत असतो. एक्झाम्पल पहा, TW ट्व, TW ट्व. आय आलेला आहे, आयचा फोनिक ट्वी. ओके, आणि एन चा न, म्हणजे ट्वेन. TW ट्व,
ELVE 12, 20, ट्विग, ट्विस्ट. म्हणजेच टी आणि डब्ल्यू लेटर्स एकत्र आले की त्याचा जो उच्चार आहे तो उच्चार होत असतो. आणि त्याचे एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेतलं. ट्विन असेल, 12 असेल, 20 असेल, ट्विग, हे महत्वाचे ब्लेंड्स टी आणि डब्ल्यू एकत्र आल्यानंतर तयार करत असतात. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्या मिस्टेक्स कमी करण्यासाठी किंवा मिस्टेक्स होऊ नये त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या. पुढचं पहा, WH डायग्राम्स. आपण समजून घेतलं ब्लेंड्स. आपण काय समजून घेतलं? आपण ब्लेंड्स समजून घेतलेत. आता आपण विचार करतोय डायग्राफ्स. डायग्राफ्स म्हणजेच काय? या ठिकाणी डेफिनेशन लिहिलेली आहे. जेव्हा डब्ल्यू आणि एच एकत्र येतात, पहा, जेव्हा डब्ल्यू आणि एच एकत्र येतात तेव्हा त्यांचा एकच आवाज तयार होतो. काही शब्दात एच हा सायलेंट असतो तर काहींमध्ये डब्ल्यू हा सायलेंट असतो. एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. व्हॉट. आता व्हॉट या शब्दामध्ये कोणता अक्षर सायलेंट असेल बरं? WHAT, व्हॉट. हा जो शब्द आहे यामध्ये सायलेंट काय असेल? तर व्हॉट यामध्ये एच हा सायलेंट आहे. बरोबर की नाही? कसा? व्ह्या असं प्रोनाउन्सिएशन होतोय का? या ठिकाणी व्हॉट आपण विचारतोय, व्हॉट. ओके. आणि या ठिकाणी पहा, हु, WHO, हु. या ठिकाणी डब्ल्यू हा सायलेंट आहे. HO, हु, आपण फक्त प्रोनाउन्सिएशन करत असतो. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात. या केव्हा समजायला मिळतात? तर जेव्हा आपण डायग्राफ्स समजून घेऊ. डायग्राफ्स समजून घेतल्यानंतरच आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर होतील. WH त्याचा उच्चार होत असतो व किंवा व. ओके. एक्झाम्पल, व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हाय, व्हाईट, व्हिसल. हे WH डायग्रामचे एक्झाम्पल्स आहेत. यामध्ये काही लेटर्स एकत्र आलेत, व्यंजन एकत्र आलेत. एकत्र आल्यानंतर त्यांचा वेगळाच आवाज क्रिएट झाला, त्याला आपण डायग्राफ्स म्हणत असतो. ओके, लक्षात आलं? पुढे पहा, एक्स ब्लेंड्स असणारे शब्द. एक्स ब्लेंड. एक्स हे अक्षर स्वतःचे ब्लेंडिंग शब्दाच्या शेवटी किंवा मध्यभागी जास्त पाहायला मिळत असते. एक्स या अक्षराचे जे काही ब्लेंडिंग वर्ड्स असतात ते कुठे पाहायला मिळतात? तर शब्दाच्या शेवटी. पहा, शब्दाच्या शेवटी किंवा मध्यभागी आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत असतात. एक्सचा उच्चार प्रामुख्याने क्स, पहा, क्स, KS, क्स, हा असा उच्चार होत असतो. क्स. शब्दाच्या सुरुवातीला एक्स आल्यास त्याचा उच्चार झ म्हणजेच झेड असा होत असतो. शब्दाच्या सुरुवातीला जर एक्स आला असेल त्याचा उच्चार कसा होत असतो? झ होत असतो, झेड असा होत असतो. या ठिकाणी आपण समजून घेतोय, हा सिम्बॉल तुम्हाला दिसत असेल, डॅश आणि एक्स आहे. म्हणजेच हे ब्लेंड कोणते आहेत? तर शेवटचे ब्लेंड्स आहेत, एंडिंग ब्लेंड्स आहेत. उच्चार कसा म्हटलेला आहे? क्स. स्वर आणि एक्स मिळून तयार होणारे हे ब्लेंड्स असतात. एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहा, POX. ओ हा जो आहे तो काय आहे? तर इंग्रजी स्वर आहे. काय आहे? स्वर आहे. म्हणजेच काय? स्वरासोबत मिळून तो काय करत असतो? ब्लेंड्स तयार करत असतो, एंडिंग ब्लेंड्स तयार करत असतो. POX, बॉक्स. पहा, बॉक्स. BO, बी चा फोनिक ब, ओ एक्स, क्स म्हणजेच बॉक्स. F, ओ एक्स, स, बॉक्स. आता हे जे आहे ते काय आहे? तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, OX, IX, AX. म्हणजेच हे काय आहेत? O I A. हे स्वर आहेत. काय आहेत? स्वर आहेत. आणि स्वरांसोबत एक्स मिळून हे ब्लेंड्स तयार झालेले आहेत. बॉक्स, फॉक्स, मिक्स, सिक्स, फिक्स, रिलॅक्स. क्स,
स हा त्याचा उच्चार तयार होत असतो. नंतर पहा, शब्दाच्या मध्यभागी जर एक्स आला असेल तर त्याचा उच्चार सुद्धा स होत असतो. कसा होत असतो? स. स. पहा, टॅक्सी, एक्झिट, एक्स्ट्रा, एक्स्ट्रा मध्ये आलेला आहे. मध्ये आहे टॅक्सी, टॅक्सी, बरोबर ना? एक्झिट, एक्सिट किंवा एक्झिट असे दोन उच्चार होत असतात. एक्स्ट्रा, एक्स्ट्रा, स, एक्स्ट्रा हा त्याचा फोनिक्स झाला, त्याचा उच्चार झाला. त्याचबरोबर या ठिकाणी शब्द आहे हा बऱ्याच वेळा मॅक्झिमम वाचला जातो, तर हा मॅक्सिमम आहे. मॅक्सिमम. ओके, मॅक्सिमम हा उच्चार केला जात असतो. मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त किंवा अधिकाधिक. ओके, आणि जर समजा इनिशियल ब्लेंड असेल, इनिशियल म्हणजेच काय की सुरुवातीला जर समजा एक्स आला असेल तर त्याचा उच्चार कसा होत असतो? झ किंवा झेड होत असतो. झ किंवा झेड अशा पद्धतीने होत असतो. एक्झाम्पल पाहू शकता तुम्ही. XYLOPHONE हा काय असेल? एक्सलोफोन असेल का? तर नाही. एक्स कुठे आहे? तर स्टार्टिंगला आहे. जर स्टार्टिंगला एक्स आला असेल तर उच्चार झ होत असतो. झेड झ होत असतो, म्हणजेच झायलोफोन. XEROX शब्द स्टार्टिंग एक्स या लेटरने झालेले आहे. उच्चार काय असेल? तर उच्चार आहे झेरॉक्स. उच्चार काय आहे? झेरॉक्स आहे. जर आपल्याला माहिती उपयुक्त वाटली असेल तर अधिकाधिक शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला विसरू नका. कमेंट करा, बिनधास्त कमेंट करा. आपल्याला ज्या नवीन टॉपिकची माहिती समजून घ्यायचं असेल तो टॉपिक तुम्ही नोट डाऊन केला तरी चालेल, त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करूया. कमेंट करा. आपल्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष युट्यूबच्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा. आणि जर समजा आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन. आणि लवकरच आपण भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, खुश राहा. टेक केअर.